जालन्याच्या जुना मोंढा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणारा 6व्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलंय. यश विजय देशमुख वय 20 वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 5,90,000 रुपयांची रोख रक्कम, एक नक्की पिस्टल, एक मोटरसायकल व 2 मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय. सदर बाजार डीबी पथकाने ही कारवाई केली आहे. 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात आरोपींनी व्यापारी घनश्याम अग्रवाल वय वर्ष 60 संभाजीनगर जालना यांना जुना मोंढा परिसरात गुरुमुख होजियरी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये मारहाण करून त्यांच्याजवळील 12,50,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी 5 जणांना अटक करून त्यांच्याजवळून 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या जबरी चोरीमधील एक आरोपी फरार होता. या फरार आरोपीला सदर बाजार डीबी पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातून उर्वरित चोरी गेलेली 5,90,000 रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. ओके सर, मला सांगा की व्यापारी लूटमार प्रकरणी जे आहे 5 आरोपी यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते, अटक करण्यात आली होती. मात्र आज परत एक आरोपी अटक केला आणि त्यांच्याकडून उर्वरित रक्कम जी आहे ती किती जप्त केली, काय नाही आणि काय काय त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी रात्री 9:15 या दरम्यान जुन्या मोंढ्यामध्ये जी घटना झालेली होती व्यापाऱ्यांना लुटण्याची, त्यामध्ये एकूण 12.5 लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आलेली होती. 5 आरोपी आपण अटक केलेले होते. त्यांच्याकडनं पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख रुपये 2 आरोपींकडनं आपण जप्त केले होते. 5 लाख आणि वरती काही 4-5 किरकोळ रक्कम होती. त्यानंतर उर्वरित जे 3 आरोपी अटक केलेले होते त्यांचं आम्ही डिटेल इंटरव्हेशन केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला साधारणपणे 5,90,000 रुपयाची कॅश परत आम्ही जप्त केलेली आहे या गुन्ह्यात लुटलेली. आणि त्याबरोबरच यांना गुन्ह्याची माहिती देणारा, याबद्दल टीप देणारा जो आरोपी आहे यश देशमुख नावाचा, त्यालाही आम्ही या दरम्यान अटक केलेली आहे. असे एकूण 6 आरोपी यात अटक झालेले आहेत आणि एकूण 10,90,000 रुपयांची रक्कम चोरीला गेलेली किंवा लुटण्यात आलेली आम्ही या गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेली आहे. आरोपींकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याची.